नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ धूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा, मार्गशीर्षच्या चारही गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरात कसं करायचं आहे त्याचबद्दल थोडक्यात माहिती असणार आहे। तर बघा, या दिवशी म्हणजेच मार्गशीर्षच्या चारही गुरुवारी आपल्याला कुठे कुठे एक शुभ चिन्ह काढायचं आहे। त्यानंतर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीला आवडणारा सर्वात प्रिय असणारा नैवेद्य कोणता, त्यानंतर माता लक्ष्मीला आवडणारा प्रिय असणारा अत्तर कोणतं, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर बघा, प्रत्येक मार्गशीर्षच्या गुरुवारी म्हणजे जसं की आपण दिवाळीला लक्ष्मी पूजन करताना माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपण जी लक्ष्मीची पावलं काढलेली होती, तर त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक गुरुवारी हे करायचं आहे, लक्ष्मीची पावलं काढत लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे। बघा, प्रत्येकाच्याच घरात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी किंवा अगदीच जरी मार्गशीर्षचा पूर्ण महिना आपल्या घरात सूक्ष्म रूपाने माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत असते। त्यामुळे काही नियम सुद्धा पालन करणं गरजेचं आहे की जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की घरात शांतता असणं तेवढंच गरजेचं आहे। त्याचबरोबर घरात अगदीच वातावरण सुद्धा आनंदी असणं तेवढंच गरजेचं आहे। तर बघा, मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी बघा, अगदीच तुम्ही सकाळी पूजा मांडणी करणार असाल किंवा अगदी संध्याकाळी पूजा मांडणी करणार असाल, अगदीच की बघा त्याच्या इच्छेनुसार प्रत्येक जण म्हणजेच टायमिंग नुसार पूजा मांडणी करत असतो, पण त्याचबरोबर सकाळी करण्यालाच तेवढं महत्त्व दिलेलं आहे। अगदीच की वर्किंग असतील, टाइम नसेल, अगदीच तुम्ही संध्याकाळी केली तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये। तर बघा, जसं की लक्ष्मी पूजनला दिवाळीच्या टायमिंगला आपण आपल्या तुळशी पासून ते लक्ष्मी पूजन जिथं केलेलं आहे तिथपर्यंत आपण लक्ष्मीची पावलं काढत असतो, म्हणजे लक्ष्मी पूजनला दिवाळीत काढत होतो। तर बघा, मार्गशीर्षच्या महिन्यात प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजापासून मेन दरवाजापासून आपल्याला जिथं आपण लक्ष्मी पूजन म्हणजेच की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत पूजा मांडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत। अगदीच बघा, आपल्याला पहिलं बघा उजव्या हाताने पाऊल काढत न्यायचं आहे, उजवा डावा ह्या पद्धतीने आपल्याला पावलं काढत न्यायची आहेत आपल्या मुख्य दरवाजापासून। तर बघा, जेव्हा तुम्ही हे करणार आहात, पूजा मांडणी करणार आहात, तर तेव्हा तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढत न्यायची आहेत। त्याचबरोबर बघा, गुरुवार असणार आहे, गुरुवारी बघा खूप जण स्वामी सेवेत असणाऱ्यांना बऱ्याच जणांना माहिती असेल की गुरुवारी केस धुवत नाहीत किंवा अगदीच की बघा असं म्हटलं जातं की खास करून महिलांसाठी की गुरुवारी केस धुवू नये, कारण गुरु हा आपल्या पत्रिकेतील कमकुवत होतो ह्यासाठी सुद्धा। आणि मेन म्हणजे तर बघा, या दिवशी सुद्धा की गुरुवारी आपण कोणतीही स्वच्छता करत नाही, जसं की आपली फरशी वगैरे पुसणं, अगदीच की बघा आदल्या दिवशी तुम्ही फरशी वगैरे पुसून घ्या म्हणजे लक्ष्मी येण्याच्या टायमिंगच्या आधी। त्यानंतर गुरुवारी अगदीच तुम्ही सर्वत्र गोमूत्र शिंपडलं किंवा अगदी जिथं पूजा मांडणी करणार आहात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं, थोडं गोमूत्र शिंपडायचं आहे। म्हणजेच आधी ओल्या कपड्याने जेवढी जागा असेल पूजा मांडणीची तेवढी पुसून घ्या, तिथं थोडंसं गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर तुम्ही पूजा मांडणी करू शकता। आपल्या उंबऱ्याला सुद्धा या दिवशी हळदीचं लेपन करणं तेवढंच गरजेचं आहे। हळद, गोमूत्र, त्यानंतर बघा कापूर आणि चंदन पावडर, अगदीच तुम्ही गुलाबजल, गंगाजल, गोमूत्र हे सर्व काही एकत्र करून सुद्धा हळदीचं लेपन करू शकता किंवा अगदीच की हळद आणि गोमूत्राने सुद्धा हळदीचं लेपन करू शकता। त्याचबरोबर येतं की आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला शुभ चिन्हांकित रांगोळी काढायची आहे, जसं की गायची पावले, लक्ष्मीची पावले, त्यानंतर बघा जे काही बाकीचे शुभ चिन्ह असतील, स्वस्तिक असेल, तर ते सर्व काही आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बघा, या दिवशी अगदीच तुम्ही प्रत्येक गुरुवारच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं, आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। बघा, आपलं देवघर सुद्धा स्वच्छ असणं तेवढंच गरजेचं आहे। जसं की श्रावण महिन्याला आपण पवित्र मानतो तसंच मार्गशीर्ष महिना सुद्धा पवित्र आहे। तर बघा, या दिवशी म्हणजेच मार्गशीर्षच्या गुरुवारी आपल्याला काय करायचं, सकाळी अगदीच आपली देवपूजा वगैरे झालेली आहे, उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे, तर त्यानंतर आपल्या बघा अगदीच जेव्हा तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तर त्यावेळेस आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या शेजारी एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर बघा, आपल्या मुख्य दरवाजावरती कुंकू आणि स्वस्तिक काढण्याला
तेवढंच महत्व आहे। बघा कुंकवाने स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। त्याचबरोबर बघा कुठे कुठे स्वस्तिक काढायचे आहे तर ते सुद्धा सांगते। अगदीच की स्वस्तिकला मांगल्याचं प्रतीक सांगितलं गेलेलं आहे। ते शुभ चिन्ह जर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती काढलं तर कोणतीही निगेटिव्हिटी म्हणजे कितीही निगेटिव्ह माणूस असू दे त्याची ऊर्जा जी असते निगेटिव्ह तर ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, किंवा अगदीच की बघा कोणतीही नेगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही। ह्यासाठी आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक किंवा अगदी शुभ लाभ त्याच्या जोडीने तुम्ही लिहू शकता। पण स्वस्तिक काढायचंच आहे आपल्याला, कुंकवानेच काढायचं आहे। त्यानंतर बघा आपला जो काही तुमची तिजोरी आहे त्यावरती सुद्धा तुम्ही जसं की दिवाळीत आपण स्वस्तिक सर्व ठिकाणी काढले होते तसंच आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे। तिजोरीवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर या दिवशी अगदीच की उद्या गुरुवार आहे, आज संध्याकाळी तुम्ही सर्व काही आवरल्यानंतर आपला किचन ओटा स्वच्छ करून ठेवायचा आहे। किचन ओट्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजेच तिथं किचनच्या बॅक साईडला म्हणजेच स्टाईलवरती किंवा अगदीच तिथं कुठेही तुम्ही एक स्वस्तिक काढायचं आहे। त्याचबरोबर बघा आपला जो देवघर आहे तर देवघराच्या मागच्या साईडला सुद्धा आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। बघा मुख्य दरवाजा 1, तिजोरी 2, त्यानंतर किचन ओठा 3, आपलं देवघर 4 आणि 5वं आणि महत्त्वाचं स्वस्तिक जेव्हा तुम्ही आपली पूजा मांडणी करणार आहात तर बघा चौरंग अगदीच तुम्ही देवघराच्या पुढे पूजा मांडणी करणार असाल तिथं किंवा अगदीच कुठेही तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तिथं चौरंगाच्या पाठाच्या खाली आपल्याला एक स्वस्तिक काढायचंच आहे। त्याचबरोबर बघा स्वस्तिक काढून त्यावरती चौरंग ठेवा, त्यावरती अगदीच पाठ ठेवा, त्यावरती तुम्हाला लाल वस्त्र हंतरायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पूजा मांडणी ही करायची असते। 5 ठिकाणी आपल्याला या दिवशी स्वस्तिक काढायचेच आहेत। त्याचबरोबर बघा की आपल्याला या दिवशी सर्व काही झाल्यानंतर लक्ष्मीची पाऊलं जेव्हा आपण पूजा मांडणी करणार तर आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यापासूनच आपल्याला लक्ष्मीची पाऊलं काढायची आहेत। पहिलं पाऊल हे आपलं उजव्या हाताचंच असलं पाहिजे आणि त्यानंतर बघा असं ह्या पद्धतीने लक्ष्मीची पाऊलं काढायची। अगदीच कुंकवामध्ये पाणी टाकून असा हात बुडवायचा, लक्ष्मीची पाऊलं काढायची। पहिला उजवा डावा करत आपल्याला पाऊले काढत जायचे आहेत आणि 5 टिपके द्यायचे आहेत, जसे की 5 बोटे 1 पाऊल असं आपल्याला लक्ष्मीची पाऊले काढत न्यायचं आहे। अगदीच तुम्हाला जर खरं शक्य असेल म्हणजे बघा कोणी मुखवटे सुद्धा लावतं किंवा अगदीच की सुशोभीकरणासाठी किंवा अगदीच काहीतरी डेकोरेटिव्ह करण्यासाठी सुद्धा कोणाला जर खरं शक्य असेल, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक कुंकवाचं पाऊल काढू शकता, त्यानंतर एक हळदीचं पाऊल काढू शकता। ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही नक्कीच लक्ष्मीची पाऊलं लक्ष्मीच्या स्वागतासाठी काढायची आहेत, तसेही काढू शकता। त्याचबरोबर येतं की बघा प्रत्येक शुक्रवारी आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे। माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य तर कोणता असेल तर खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे। बघा तुम्ही मार्गशीर्षचे लक्ष्मीचे गुरुवार करणार आहात, आपण सर्वच जण करणार आहोत, खास करून महिला, तर आपल्याला काय करायचं आहे अगदी तुम्ही 4ही गुरुवारी वेगवेगळे नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवू शकता। बघा पहिल्या गुरुवारी अगदीच मखाने सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहेत, मखाण्याची खीर तुम्ही माता लक्ष्मीला दाखवू शकता। त्याचबरोबर येतं की रव्याची खीर असं म्हटलं जातं की वैभव लक्ष्मीच्या व्रताला आवर्जून रव्याची खीर केली जाते, माता लक्ष्मीला ती प्रिय आहे। तुम्ही कोणत्याही गुरुवारी ती सुद्धा खीर बनवू शकता। त्यानंतर शेवयाची खीर ती सुद्धा तुम्ही कोणत्याही गुरुवारी बनवू शकता। त्यानंतर बघा तांदळाची खीर सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे। अगदी 4 गुरुवारी तुम्ही 4 प्रकारची खीरी सुद्धा माता लक्ष्मीला नैवेद्यामध्ये नक्कीच दाखवू शकता। आणि बघा पूजा करत असताना प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची किंवा अगदीच रोज देखील तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करत असताना माता लक्ष्मीला आवडणार सर्वात प्रिय अत्तर कोणतं असेल तर गुलाबाचं अत्तर। अगदीच तुम्ही या दिवशी गुलाबाची अगरबत्ती सुद्धा प्रज्वलित करू शकता। त्यानंतर धूप सुद्धा जे आपण पॅकेट आणतो तर ते गुलाबाचं सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता। या दिवशी अगदीच माता लक्ष्मीला गुलाब अतिशय प्रिय आहे। अगदीच तुम्ही बघा गुलाबाचा अत्तर सुद्धा माता लक्ष्मीला या दिवशी लावायचा आहे। अगदीच बघा एक फुलावरती ते अत्तर लावायचं। त्यानंतर तुमच्याकडे जी काही मूर्ती आहे, फोटो आहे, तर त्या फोटोला अगदीच त्या फुलावरती अत्तर लावून त्या फुलाने अत्तर माता लक्ष्मीला लावायचं आहे, किंवा अगदीच थोडासा कापूस घ्यायचा आहे त्यावरती अत्तर लावून माता लक्ष्मीच्या मूर्तीला फोटोला तुम्हाला अत्तर लावायचं आहे। माता लक्ष्मीला अत्तर अतिशय प्रिय आहे, जे की गुलाबाचं अगदी छोटी बॉटल भेटते, तुम्ही धार्मिक दुकानात जरी विचारलं तरी सुद्धा तुम्हाला ते सहज भेटून जाईल।
छोटीशी असते एवढीच भेटते बघा. माझ्याकडे सुद्धा आहे आता. खरं तर मी फोटो इथे दाखवेल. तर धार्मिक दुकानात तुम्हाला सहज अवेलेबल होईल ते गुलाबाचं अत्तर. त्याचबरोबर बघा तुम्ही माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर अगदीच की पूजा मांडणीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येईल. तर बघा अत्तर सुद्धा माता लक्ष्मीला लावू शकता. अभिषेक झाल्यानंतर पूजा मांडणी करत असताना आपल्याला म्हणजेच पूजा झाल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला अत्तर लावायचं आहे. जेवढं घरात सुगंधित वातावरण असेल तेवढं त्या ह्यानी सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते. घरात शांतता. त्यानंतर तुम्ही अगदीच या दिवशी तुम्हाला जर जास्त सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम सुद्धा मोबाईलवरती पूजा करत असताना लावू शकता. जेवढं घरात धार्मिक वातावरण असेल किंवा अगदीच की तुम्ही पूजा करताना सुद्धा जेवढं स्तोत्र मंत्राचा उच्चार कराल ना तेवढी माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते. माता लक्ष्मी स्थिर वास्तव्य करते. अखंड वास राहतो माता लक्ष्मीचा. आपण किती श्रद्धेने किती डेकोरेटिव्ह करतोय त्यापेक्षा पण आपण किती श्रद्धेने माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी काही सेवा करतोय किंवा अगदीच की काही उपाय करतोय आणि किती मनापासून म्हणजे पूजा मांडणी सेवा करतोय ह्यालाच खूप महत्व असतं. काही गोष्टी आपल्या घरात नाहीयेत ह्यापेक्षा पण आपण किती मनापासून सेवा करतोय पूजा करतोय ह्या गोष्टीला खूप सारं महत्व आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जे सांगितलं आहे तर ते माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्ही नक्कीच आवर्जून करू शकता किंवा काय उपाय असतील तर ते सुद्धा सर्व काही तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर हाईप करायलाही नक्कीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ.